दत्त जयंतीनिमित्त मी गेलो होतो देवगडचं दर्शन करायला. आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की एवढ्या साऱ्या गर्दीला बघून आम्हाला वापस फिरावं लागेल. त्यात एवढे जिवलग भावाचे फॅन भेटले. आणि आज आमच्या सोबत काय झालं तर चला बघूया. काय विषय पब्लिक, मी तुमचा लाडका रोम परभणी तुमचं स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या फॅन पासून झाली. इथं गंगापूर मध्ये आपल्या गाडी चालू करायचं काम चालू होतं. आपले नाना भाऊ म्हणे चला तुम्हाला फ्रेश करून देतो. ते रोहित आणि ते एकले बसले होते इकडे. पण आपले नाना भाऊ ना आपले खूप चांगले फॅन आहे बरं का. आपले नाना भाऊ ना खतरनाक असं फ्रेश केलं. फ्रेश व्हायचं कारण हे होतं का आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर. मी आहे का नकुल भाऊच्या गाडीवरती होतो. कार्तिक भाऊ, नचिकेत भाऊ, गौरव भाऊ आपल्या धुम्मचालीवरती होते. आणि आज होती दत्त जयंती म्हणून आम्ही देवगडला चाललो होतो. रस्त्यामध्ये जाता जाता आमचं काम झालं होतं. इथून कसं तरी पुढे आलो होते आपले भेटले होते ब्लॉगर म्हणजे का आपले फॅनच होते. पण हे बघा कसं दिसते यो यो आणि सिंगर मागून आपल्याला फॅन आवाज देत होते. गाडीमध्ये पेट्रोल नसल्यामुळे आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. गाडीमध्ये पेट्रोल तर टाकलं पण यांचे वेगळे स्कूटर चालू होते बॉटल मध्ये. देवगड फाट्यापाशी प्रवेश झाला आणि आम्हाला आहे ना 1.5 किलोमीटर मागच थांबावं लागलं. इथं गाडीला पार्किंग वगैरे लावून एवढ्या मोठ्या गर्दीला बघून आम्ही म्हणलो आता दर्शन होतं का नाही आमचं. त्यात आमचा प्रवेश जत्रेमध्ये झाला. जत्राला बघून लहानपणाची खूप आठवण येते बरं मला. लहानपणी जेव्हा मम्मी पप्पा सोबत जत्राला यायचो त्यांना म्हणायचो का नाही मला आधी जत्रा बघायची मग दर्शन करू. पण आता ते आठवणीतच दिवस राहिलेले. पुढंच काय आलो होतं आपल्याला फॅन भेटले होते त्यांना ब्लॉक मध्ये घेतलं. मध्ये आले होते वातावरण ना एकदम कडक मध्ये होतं बरं का. मन असं पूर्ण प्रसन्न झालं होतं. आणि त्यात एवढ्या मोठ्या गर्दीला बघून काही उमजत पण नव्हतं. एवढ्या मोठ्या गर्दीला बघून आम्हाला काय पुढे काय जात येत नव्हतं. आम्हाला आहे ना लांबूनच दर्शन करायला लागलं कारण की गर्दी बघा केवढी. मग आम्ही आलो होतो भेळ खाण्यासाठी. मस्त बाकी तर भेळ वगैरे खाल्ल्यावरती आम्ही आलो होतो दाबिली खाण्यासाठी. इथंही मन नाही भरलं तर आम्ही आलो होतो वडापाव खाण्यासाठी. मग नंतर आम्ही आलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी. त्यात देवगड मध्ये प्रवेश आपल्या कुणाल भाऊ त्यांचा झाला. त्यांना ब्लॉग मध्ये घेतलं. आम्ही जत्रा काय बघतच होतो का थोड्या वेळातच मला फॅन भेटले. आणि आज फॅनचं प्रेम बघून मला खूपच बरं वाटलं. मग नंतर आम्ही आलो होतो डायरेक्ट ज्यूस पिण्यासाठी, रस पिण्यासाठी. मग नंतर आम्ही निघालो होतो घरच्या वाटेला पेढे घेऊन. मस्त वगैरे करून आम्ही निघालो होतो घरी. आम्हाला तर थंडी वाजूच राहिली. तुम्हाला वाजत असेल तर थोडं फॉलोच बटन दाबून घ्या.